मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील मायणी येथील कचरेवाडी ग्रामस्थांचे ग्रामपंचायती विरोधात येथील अंतर्गत रस्ते गटारी या समस्येसंदर्भात नागरिकांचे मायणी येथील चांदणी चौकात ठिय्या आंदोलन सुरू झाले असून या आंदोलनस्थळी माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांनी भेट दिली आहे। कचरेवाडी येथील ग्रामस्थांनी येथील पोलीस स्टेशन आणि ग्रामपंचायतीला उपोषणासंदर्भात पत्र दिलं होतं। त्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था राहावी म्हणून मायणी येथे वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी कचरेवाडी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रतिनिधींना चर्चेसाठी आमंत्रित केले होते। दोघांच्याही निर्णयातून मायणी ग्रामपंचायतीकडे 15व्या वित्त आयोगातला जवळजवळ 60 लाख रुपयांचा निधी उपलब्ध असूनही ग्रामपंचायत काम करण्यास धजावत नाही। याचा अर्थ ग्रामपंचायतीला कचरेवाडीवरील कामे करण्याची मानसिकता दिसून येत नाही, असे यावेळी सामाजिक कार्यकर्ते नितीन पडळकर यांनी सांगितले। उपोषणासंदर्भात तोडगा काढण्याचा प्रयत्न घनश्याम सोनवणे यांनी केला, परंतु ग्रामपंचायतीने लेखी दिल्याशिवाय आम्ही उपोषण स्थगित करणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्यामुळे अखेर यावर पडदा पडला। आज सकाळी 11 वाजता कचरेवाडीपासून उभी पेठ ते चांदणी चौकापर्यंत महिला भगिनींसह मोर्चा काढून चांदणी चौकात साखळी उपोषणासाठी ग्रामस्थ बसले। यावेळी माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांनी या उपोषणस्थळी भेट देऊन या संदर्भातली माहिती घेतली। तसेच त्यांनी अधिकाऱ्यांनाही फोनवरून या संदर्भात काय करता येते का याचीही माहिती घेऊन जोपर्यंत कचरेवाडी येथील डांबरी रस्ते गटारी आणि अन्य सुविधा ग्रामपंचायत करण्याचे लेखी आश्वासन देणार नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। यावेळी टीपीओ इंगळे, ग्रामविस्तार अधिकारी कोळी यांनी उपोषणस्थळी भेट देऊन संबंधित कामाविषयी उपोषणकर्त्यांकडून माहिती जाणून घेतली। आताचे सरपंच सोनाली रणजित माने, उपसरपंच दादासो शिवाजी कचरे आणि त्या वॉर्डातले सदस्य सुरेंद्रदादा गुदगे यांचे चिरंजीव ऋत्विक गुदगे हे आहेत आणि यांना निवडून देऊन सुद्धा कचरेवाडीत आजच्या घडीला सुद्धा गटाराची फार मोठी समस्या आहे। औषध फवारणी कधी सुद्धा केली जात नाही, पर रस्ते एकही नाहीत। अगदी सुरुवातीच्या काळापासून एकही विकास काम या म्हणजे गुदगे कुटुंबियांनी केलेलं नाही। अगदी कचरेवाडीतून कैलासवासी स्वराजवीर बाळासाहेब गुदगे साहेब हे सुद्धा काही काळ सरपंच होते। त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्रदादा गुदगे हे आमच्या कचरेवाडी म्हणजे 4 नंबर वार्डाचेच रहिवासी आहेत। परंतु नंतर मायनीचे आता जे सरपंच आहेत ते 4 नंबर कचरेवाडीतून म्हणजे 4 नंबर वार्डाचेच रहिवासी बी आहेत आणि सदस्य होते आणि आता सरपंच बी आहेत। आता जे उपसरपंच आहेत ते कचरेवाडीतून जवळजवळ 3 वेळेला ग्रामपंचायत सदस्य आणि 3 वेळेला उपसरपंच होते। कचरेवाडीतून इतक्या लोकांनी त्यांना प्रेम देऊन सुद्धा आज कचरेवाडीवरती ही वेळ येते, हे फार म्हणजे दुःखद घटना आहे। कचरेवाडीत त्यांचं नाव घ्या की म्हणजे आता सध्या सदस्य कोण आहे ग्रामपंचायत? या उपोषणस्थळी वडूज पंचायत समितीचे विस्तार अधिकारी इंगळे साहेब आलते, परंतु इंगळे साहेबांनी आम्हाला विनंती केली, परंतु मायणी ग्रामपंचायत इंगळे साहेबांचे सुद्धा म्हणजे ऐकून घेत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही आता इथून पुढच्या काळात सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू ठेवणार आहे। जोपर्यंत कचरेवाडी ती गटार निधी मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही माघारी घेणार। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश डोंगरे, मायणी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।